साथियों, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ ही परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे। बहुसंख्य कार्यकर्त्यांना उपस्थितांना ही बाब माहीत असेल की डिसेंबर महिन्यामध्ये ही वर्तमान विधानसभा आहे, ती विधानसभा त्या विधानसभेचा कार्यकाल संपणार आहे आणि ती बाब लक्षात घेता नव्या विधानसभेच्या निवडणुका घेणं आवश्यक आहे। त्यासाठी येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। तेव्हा त्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना बहुजन मुक्ती पार्टीच्या बाबतीमध्ये माहिती असायला हवी। माहिती असेल तर त्या दिशेने महाराष्ट्रातील प्रजेला तयार करता येऊ शकते। ही बाब लक्षात घेता त्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे। तेव्हा थोडक्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी या नावामध्ये जो बहुजन शब्द आहे तो कोणाशी निगडीत आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे। बहुजन या शब्दाचा एक अर्थ बहुसंख्य असा सुद्धा होतो, परंतु या ठिकाणी बहुजन हा शब्द केवळ संख्येच्या दृष्टिकोनातून वापरण्यात आलेला नाही। म्हणून ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे। म्हणून मी तुम्हाला ही बाब थोडी समजावून सांगू इच्छितो। बहुजन म्हणजे शेड्यूल कास्ट नव्हे। नाही तर काही लोकांचा असा गैरसमज होऊ शकतो आणि बरेचदा माहिती नसल्यामुळे तो तसा होतो। बहुजन म्हणजे शेड्यूल कास्ट नाही, बहुजन म्हणजे शेड्यूल ट्राइब नाही, बहुजन म्हणजे ओबीसी नाही, बहुजन म्हणजे मायनॉरिटी नाही। मग बहुजन म्हणजे कोण? तर शेड्यूल कास्टची संख्या 15% आहे, शेड्यूल ट्राइबची संख्या 7.5% आहे, ओबीसीची संख्या 52% आहे। या तीनही लोकांची संख्या जर एकत्र मिळवली तर ती 74.5% होते आणि मायनॉरिटी जर मिळवली तर ती 85 आणि त्यापेक्षा जास्त होते। म्हणजे या ठिकाणी बहुजन हा शब्द 85 आणि त्यापेक्षा जास्त संख्या असणाऱ्या
सामाजिक समूहांसाठी वापरण्यात आलेला आहे। ही बाब मी तुम्हाला का सांगून राहिलो, तर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांना हे समजलं पाहिजे की ही पार्टी केवळ शेड्यूल कास्टच्या लोकांची पार्टी नाही। जर या ठिकाणी ऐकणारे शेड्यूल कास्ट असतील तर त्यांना हे समजावं। जर या ठिकाणी उपस्थित शेड्यूल ट्राइब म्हणजे आदिवासी असतील तर त्यांना सुद्धा हे समजावं की हे केवळ आदिवासींचं संघटन नाही, आणि ओबीसींना सुद्धा असं वाटावं की हे केवळ ओबीसींचं संघटन नाही। मायनॉरिटीच्या लोकांना सुद्धा हे समजावं की हे केवळ मायनॉरिटीचं संघटन नाही, तर ह्या सर्वांनी मिळून बनवलेलं संघटन आहे, सर्वांसाठी मिळून बनवलेलं संघटन आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी ऐकणाऱ्यांनी ऐकत असताना हा विचार ग्रहण करून समाजामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा समाजातील लोकांना या पद्धतीने जाऊन समजावणं आवश्यक आहे। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, फील्ड वर्क करत असताना कार्यकर्त्यांनी शेड्यूल कास्ट मध्ये जाऊन बैठका घेतल्या पाहिजेत, शेड्यूल ट्राइब मध्ये जाऊन बैठका घेतल्या पाहिजेत, ओबीसी मध्ये जाऊन बैठका घेतल्या पाहिजेत, मायनॉरिटी मध्ये जाऊन बैठका घेतल्या पाहिजेत, आणि त्या सर्वांमध्ये जाऊन बैठका घेऊन त्यांना या पक्षाच्या बाबतीमध्ये समजावून सांगितलं पाहिजे आणि त्याला या पक्षाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे समजावून सांगत असताना ही सुद्धा बाब समजून घेतली पाहिजे की या देशामध्ये 1885 ला जी काँग्रेसची स्थापना झाली ती चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर नावाच्या ब्राह्मणांनी केली होती। हिस्टॉरिकल फॅक्ट आहे, काल्पनिक गोष्टी सांगत नाही। आणि म्हणून जेव्हा हे ब्राह्मणांनी संघटन उभं केलं ते कशासाठी, तर इंग्रजांनी ब्राह्मणांना सुद्धा गुलाम बनवलं। मग ब्राह्मणांनी विचार केला की आपल्याला इंग्रजाच्या गुलामगिरीत राहायचं नाही, म्हणून ब्राह्मणांनी काँग्रेस नावाचं संघटन गुलामीतून मुक्त करण्यासाठी बनवलं। ते काही आमच्या SC, ST, OBC मायनॉरिटीच्या लोकांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी करण्यात आलेलं नाही। म्हणून जेव्हा ब्राह्मणांनी काँग्रेसची स्थापना केली आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एका ब्राह्मणालाच देशाचं प्रधानमंत्री बनवलं। ते काही आपोआप नाहीये। पंडित जवाहरलाल नेहरू या ब्राह्मणाला देशाचं प्रधानमंत्री बनवलं, ते काही आपोआप बनवलं नाही, तो त्यांच्या विचाराचा भाग होता, तो त्यांच्या धोरणाचा भाग होता, म्हणून त्यांना बनवलं। ही बाब आपण जर समजून घेतली तर दीर्घकाळपर्यंत काँग्रेसने नेहरूच्या घराण्यातल्या माणसांना प्रधानमंत्री बनवलं। पंडित जवाहरलाल नेहरू गेले, इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाली। इंदिरा गांधी गेली, इंदिरा गांधीचं पोरग राजीव गांधी झालं। राजीव गांधीचं पोरग वेटिंग प्रधानमंत्री मध्ये लाईन मध्ये उभा आहे, वेटिंग PM। राहुल गांधी वेटिंग PM आहे। वेटिंग PM म्हणजे समजतं का, वेटिंग लिस्ट मध्ये आहे, म्हणजे काँग्रेसला बहुमत मिळालं की त्याचाच नंबर आहे। ह्या बाबी आपल्याला समजल्या पाहिजे। हे पेपरवाले, मीडियावाले हे कोणी सांगत नाहीत। ही काँग्रेस आणि बीजेपी आणि काँग्रेस हे ब्राह्मणांनी सुरू केलेलं संघटन आहे। ते आमच्या उद्धारासाठी, आमच्या कल्याणासाठी सुरू केलेलं नाही। तेव्हा हा थोडक्यामध्ये काँग्रेसचा इतिहास झाला, फार थोडक्यामध्ये।
आता बीजेपी कोणी स्थापन केली? भारतीय जनता पक्ष. त्या पक्षाचं नाव काय? भारतीय जनता पक्ष. कोणी स्थापन केला? RSSनी. RSS कोणी स्थापन केलं 1925 ला? हेडगेवार, तुमच्या चंद्रपूरच्या बामणानी. हेगडेवार, पण तो काळा ब्राह्मण होता. तुम्ही हेगडेवारला कदाचित त्याचा फोटो बघितलेला दिसत नाही. काळा ब्राह्मण होता तो. गोरवलकर गोरा होता. तेव्हा हेगडेवार पेक्षा संपूर्ण देशामध्ये संघटन बांधण्याचं काम गोरवलकरनी केलंय हेगडेवार पेक्षा. त्यामुळे जास्त नाव हेगडेवारचं येत नाही, गोरवलकरचं येते. गोरवलकर सुद्धा ब्राह्मणच होता, लक्षात घ्या. RSSचा हेड सरसंघचालक ब्राह्मणांशिवाय दुसरा माणूस होत नाही. झाला एखादा तर तो अपवाद स्वरूप आहे. तेव्हा त्या RSSनी भारतीय जनता पक्ष उभा केला. हे ब्राह्मण लोकांनी भारतीय जनता पार्टी बनवली. ब्राह्मण भारताची जनता आहे का? आहे? ब्राह्मण भारताची जनता नाही आहे, विदेशी जनता आहे. मग त्यांनी पार्टीचं नाव ठेवायला पाहिजे होतं, विदेशी जनता पार्टी. पण त्यांनी आपलं विदेशीपण लपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी नाव दिलंय. आणि मग आपले लोक आमदारकीसाठी त्यांच्याकडे तिकीट मागायला जातात. SC, ST, OBC, मायनॉरिटी त्यांच्याकडे तिकीट मागायला जातात. मग भारतीय जनता पार्टीचे लोक काय म्हणतात? आम्ही तिकीटच देत नाही, पैसा पण देतो, पब्लिसिटी पण करतो, तुमचा प्रचार प्रसार सुद्धा करतो, तुमच्या घरचा अर्धा कप चहा सुद्धा पित नाही, लागल्यास तुम्हाला चहा पाजतो. आता जे लोक पाणीच पाजून राहिले आमच्या लोकांना, चहा कसं काय नाही पाजणार? तेव्हा भारतीय जनता पक्ष हा सुद्धा ब्राह्मणांचाच पक्ष आहे. ह्या ब्राह्मणांची संख्या या देशामध्ये 3.5% आहे. आणि 3.5% मताच्या आधारावर ग्रामपंचायतीमध्ये पंच निवडून येऊ शकत नाही. ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याचा प्रश्नच येत नाही. जे लोक ग्रामपंचायतीचा सरपंच बनवू शकत नाहीत ते देशाचा प्रधानमंत्री बनवण्याचं काम करत आहेत. नरेंद्र मोदी अशा पद्धतीनं या ब्राह्मणांनी बनवलेला प्रधानमंत्री आहे. म्हणजे RSSच्या लोकांनी नरेंद्र मोदीला नॉमिनेट केलंय ॲज ए PM. नॉमिनेट म्हणजे आमच्या शिकलेल्या अशिक्षित लोकांना सोडा, शिकलेल्या लोकांना सुद्धा कळत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी नॉमिनेट हा शब्द राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पहिल्यांदा वापरला होता की आम्हाला नॉमिनेट रिप्रेझेंटेशन नको, नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला नको. तुम्ही इंग्रज लोक आमच्या लोकांचे प्रतिनिधी नॉमिनेट करता. नाही नाही नाही, आम्हाला हे नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह नको, आम्हाला इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हवा आहे. आणि म्हणून आमच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. तेव्हा इंग्रज काय म्हणायचे? इंग्रजाची काय व्यवस्था होती? तुमच्याजवळ संपत्ती असेल
आणि तुम्ही जर टॅक्स पेयर असाल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल. इंग्रजांची व्यवस्था होती की हे केवळ भारतात नाही, इंग्लंडमध्ये सुद्धा टॅक्स पेयर वाल्यालाच मतदानाचा अधिकार होता, संपत्ती असणाऱ्यालाच मतदानाचा अधिकार होता, शिकलेल्याच लोकांना मतदानाचा अधिकार होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना म्हटलं की तुमच्या धोरणानुसार माझ्या लोकांना मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. संपत्ती ठेवणाऱ्यांना जर तुम्ही मतदानाचा अधिकार दिला तर माझ्या लोकांना मतदानाचा अधिकार कसा मिळेल? त्यामुळे तुमचं हे धोरण मला बिलकुल मंजूर नाही. तुम्ही शिकलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार बहाल करायचं म्हणता. अरे आमच्या समाजामध्ये 0.5%, 0.5%च्या खाली 0.5%, 0.5%चा 0.5% शिकलेला नाही. 0.5%चा 0.5% शिकलेला नाही. जर राजा महाराजांनी मला स्कॉलरशिप दिली नसती, मी सुद्धा उच्च शिक्षित झालो नसतो. तेव्हा ही जी मतदान करण्यासंबंधामध्ये मतदानाचा अधिकार मिळण्याच्या संदर्भातील जी अट आहे, शिक्षणाची अट आहे, हे सुद्धा चुकीची आहे. आमच्या शिकलेल्या लोकांना सुद्धा ही गोष्ट माहित नाही. मग इंग्रज म्हटले मग कसं काय तुम्हाला मग काय करायला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सुचवलं एडल्ट फ्रँचाईज असलं पाहिजे. एडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय? प्रौढ मताधिकार. प्रौढ मताधिकार म्हणजे काय? प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला, तो शिकलेला असो की शिक्षित नसो, गावामध्ये पटवारी यायचे माझ्या समोर. मी काही वर्षात शिकत होतो त्या गावामध्ये पटवारी यायचे लोकांकडे. मग ते म्हणायचे पाटील साहेब द्या सही या कागदावर. मग तो पाटील काय म्हणायचा? लावाशाही. मग तो द्या सही, हे लावाशाही. ही वस्तुस्थिती की नाही? त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता आमच्या लोकांना मतदानाचा अधिकार फक्त एडल्ट फ्रँचाईजच्या माध्यमातून मिळू शकतो, म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून मिळू शकतो. म्हणजे 21 वर्ष वयाचा झाला की त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे तो पैदा झाला पाहिजे आणि तो 21 वर्षाचा झाला पाहिजे. झाला की त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. इंग्रज म्हटले अरे हे कसं होईल? मग हे लोकशाही धोक्यात येईल. या अशिक्षित माणसांना जर मतदानाचा अधिकार दिला तर ही लोकशाही कशी चालेल? इंग्रज लोक असं म्हणायचे. आता त्यांनीच लागू केलं एडल्ट फ्रँचाईज जे आहे. बाबासाहेबांचं म्हणणं मान्य केलं नाही. बाबासाहेबांनी एडल्ट फ्रँचाईज मागितला, इंग्रजांनी मान्य केला नाही. पण नंतरच्या कालावधीमध्ये इंग्रजांनी आपल्या देशामध्ये एडल्ट फ्रँचाईज लागू केला. इंग्लंडमध्ये महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार नव्हता, सरसकट. पण जेव्हा घटना लिहिण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आणि ती घटना 26 जानेवारी 1950 लागू करण्यात आली, त्या घटनेमध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न करता प्रौढ मताधिकार लागू करण्याची भारतीय घटनेने घोषणा केली. बाबासाहेब आंबेडकरांनी तशी व्यवस्था केली. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितलं होतं की प्रौढ मताधिकारामध्ये अशिक्षित माणसांना आम्ही मतदानाचा अधिकार मागतो. ते मतदार एकदा चुका करतील, दोनदा चुका करतील, तीनदा चुका करतील, पण चुका करता 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 त्यांचं शहाणपण वाढेल.
त्याला त्यांनी इंग्रजीमध्ये शब्द वापरला एक्झरसाइजिंग ऑफ वोट. मतदान करता करता जो व्यावहारिक अनुभव वाढेल की कुणाला मतदान दिल्यानं आपला फायदा होईल, कुणाला मतदान न दिल्यानं आपला फायदा होईल, हे एक्झरसाइजिंग ऑफ वोट मतदान देता देता अनुभवानं हे अशिक्षित लोक शहाणे होतील. आणि मग त्यांचं असं लक्षात येईल कुणाला दिलं पाहिजे. काँग्रेसच्या लोकांना वारंवार मतदान देऊन जेव्हा काँग्रेसचे लोक माजले तेव्हा त्यांना उतरवलंय. अशिक्षित लोकांनीच उतरवलंय. बरोबर आहे ना. आपल्या देशामध्येच 77 मध्ये जनता पार्टीचं राज्य आलं आणि काँग्रेसच्या लोकांचं असं धारणा बनली होती की आता हमेशासाठी आपणच. परंतु आता हमेशासाठीचा जो सिद्धांत आहे तो भारतीय जनतेमधील अशिक्षित लोकांनी एडल फ्रँचाइजच्या माध्यमातून तो बदलावून टाकलेला आहे. तेव्हा हे एडल फ्रँचाइज प्रौढ मताधिकाराचा जो अधिकार आहे तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहुसंख्य लोकांच्या शिक्षणाचा आणि संपत्तीचा टॅक्स पेयरचा मुद्दा लक्षात घेता तो लागू करण्यात आला. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हा मतदानाचा अधिकार सहजासहजी मिळाला नाही. अनेक देशामध्ये मतदानाच्या अधिकारासाठी रक्तपात झाला, आंदोलनं झाली. या ठिकाणी कुठलाही रक्तपात न होता या ठिकाणी आपल्या सर्व बहुसंख्य लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. तो कशासाठी लक्षात घ्या, तो कशासाठी मिळाला? शासनकर्ती जमात बहुजनांनी बनायला हवं. पूर्वी राजा बनण्यासाठी तलवार चालवता यायला हवी होती, शस्त्र चालवता यायला हवं होतं. आणि युद्धामध्ये जेव्हा तो समोरच्या व्यक्तीला हारवत होता तेव्हाच तो राजा होत होता. म्हणजे रक्तपाताशिवाय राजा बनता येत नव्हतं. परंतु लोकशाहीमध्ये रक्तपाताशिवाय राजा बनता येतं. 650 पेक्षा जास्त राजे भारतात होते. आता साऱ्या भारताचा एकटाच राजा असतो. 650 राज्य होते, संस्थानिक होते, राजे होते. तेव्हा आता प्रधानमंत्री हा संपूर्ण देशाचा एकच असतो. त्यावरून आपण कल्पना करा, जवळपास 100 कोटी मतदार आहेत भारतामध्ये. आणि एवढे मतदार या देशातील प्रधानमंत्र्याची निवड करतात. आणि हा अधिकार 21 वर्ष वयावरील प्रत्येक मतदाराला मिळालेला आहे. म्हणजे या देशाचा राजा निवडण्याचा अधिकार हा तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे मतदानाच्या अधिकाराचा उपयोग कशा पद्धतीनं करायला हवा यासाठी ही बाब समजावून सांगतो. जर आपल्याला या देशामध्ये आपल्या लोकांचं राज्य प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठीची पूर्वअट SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना मतदानाचा अधिकार असायला हवा होता. ती बाब बाबासाहेब आंबेडकरांनीच करून टाकलेली आहे. तेव्हा मोठा पल्ला गाठण्यात आलेला आहे. आपल्याला जाऊन पहिल्यांदा ठप्पा मारावा लागत होता. आता तो ठप्पा पण मारावा लागत नाही, फक्त बटन दाबावं लागते.
आणि हे बटन दाबलं की आपल्याला आपला राजा आपल्या सोयीचा जसा आपल्याला पाहिजे तसा निवडण्याचा आपल्याजवळ अधिकार आहे, त्याचा आपल्याला उपयोग केला पाहिजे. या देशातील 3.5% ब्राह्मण जे आमदार खासदार बहुसंख्य लोक निवडून आणू शकत नाहीत, त्यांनी काय केले? त्यांनी काळ्या पैशाचा निवडणुकीमध्ये वापर सुरू केला. काळा पैसा म्हणजे काय माहितीये? काळा पैसा, तुमच्याकडे नोटा असतील त्या काळ्या रंगाच्या आहेत का? नोटा काळ्या रंगाच्या आहेत? नाहीत. मग तुम्हाला प्रश्न पडला चायला हे काळा पैसा काय भानगड आहे? आपण तर नोटा कधी काळ्या बघितल्या नाहीत. मग ह्या काळा पैसा कसा काय? नोटा तर काळ्या नसतात. मग काळा पैसा कशाला म्हणतात? तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. काळा पैसा म्हणजे ज्या पैशावर टॅक्स पे केलेला नसतो, तो पैसा लपवून ठेवलेला असतो, त्याच्यावर सरकारला कुठलाही टॅक्स दिलेला नसतो, सरकारपासून लपवून ठेवलेला असतो, म्हणून तो काळा पैसा मानला जातो. ज्या पैशावर टॅक्स दिलेला असतो त्याला पांढरा पैसा म्हटला जातो. म्हणजे तो कायदेशीररित्या तुम्हाला चलनामध्ये वापरता येतो, कुणीही नाकारू शकत नाही. पण ज्या पैशावर तुम्ही टॅक्स पे केलेला नसतो तो पैसा गुप्त ठेवला जातो आणि मग तो गुप्त असलेला पैसा काळा पैसा मानला जातो. तो काळा पैसा निवडणुकीमध्ये वापरला जातो. आणि त्या पैशाचा विनियोग कशासाठी करतात? तर SC ST OBC मायनॉरिटीचे जे गरीब लोक आहेत त्यांची मतं खरेदी करण्यासाठी. सर्वसाधारणपणे भारतामध्ये काँग्रेसनी मतं खरेदी करण्याचा कार्यक्रम सुरू केला. काँग्रेस लोकप्रिय होती म्हणून काँग्रेसनी जास्त कालावधीमध्ये राज्य केलं म्हणणं खोटं आहे. काँग्रेस लोकप्रिय होती म्हणून राज्यकर्ती होती चुकीचं आहे. काँग्रेस लोकांची मतं खरेदी करत होती आणि खरेदी केलेल्या मतांच्या आधारावर जास्त आमदार खासदार निवडून आणत होती, म्हणून त्यांचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री होत होते. सुरुवातीला 1-2दा ते झाले असतील. इंदिरा गांधी एखाद्या वेळेस लोकप्रियता म्हणून झाली असेल, पण इंदिरा गांधीच्याच कालावधीमध्ये मतांची खरेदी विक्री सुरू झाली. तेव्हा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे लोक राज्यकर्ते मोठ्या प्रमाणात झालेत, ते आमच्या लोकांची मतं खरेदी करून. तेव्हा आपण बहुसंख्य बहुजन लोकांनी आपली मतं ते खरेदी करू इच्छितात आणि आपलं अन्याय अत्याचार करणारं राज्य आपल्यावर थोपवू इच्छितात. म्हणून आपण आपली मतं बिलकुल विकायला नको. पण एक व्यावहारिक मार्ग तुम्हाला सांगतो. म्हणजे हा सिद्धांत झाला पहिला, आता दुसरा व्यावहारिक सांगतो. जर कोणी तुम्हाला पैसे देत असतील चुपचाप घेऊन टाका. जाहीर सांगून राहिलो, रेकॉर्ड करून राहिले ना? हा करा, रेकॉर्ड करा. म्हणजे जाहीर सांगून राहिलो, पैसे देत असतील घ्या. कशासाठी देऊन राहिले? तुमची मतं खरेदी करण्यासाठी. बरोबर आहे का? चूक आहे. मतं खरेदी करणं चूक आहे, मतं विकणे चूक आहे. दोन्ही गोष्टी चूक आहेत. पण पैसेवाले लोक आपलं मतदान खरेदी करतात, त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे, आपला तोटा आहे, म्हणून ते खरेदी करतात. मग त्यांचा हेतू वाईट आहे. आपल्यावर राज्य प्रस्थापित करण्याचा हेतू त्या पाठीमागे आहे. त्यांचा हेतू वाईट असल्यामुळे त्यांचे पैसे घ्या
आणि त्यांना मतदान देऊ नका. आता हा पूर्ण सल्ला झाला, अर्धा सल्ला नाही, पूर्ण झाला. पैसे घ्या, मतदान देऊ नका. आता तुम्ही, आपले लोक फार प्रामाणिक लोक आहेत. मी काही लोकांना सांगितलं असं का, नाही म्हटले बरोबर नाही साहेब, तुम्ही हा सल्ला देता तो बरोबर नाही. मी म्हणलं का नाही, ज्याचे पैसे घेतले त्याला दिलं पाहिजे ना. म्हणजे मी चर्चा म्हणजे पुराव्याची गोष्ट सांगतो, काल्पनिक नाही सांगत मी. लोकांवर काय चर्चा, लोकांच्या डोक्यात मध्ये काय परिणाम, लोक काय म्हणतात, नाही नाही पैसे घेतले ना आपण, त्यांनी पैसे दिलेत. म्हणजे एवढे आपले लोक बोडे लोक आहे, त्यांना हे समजत नाही. मी त्यांना म्हटलं, अरे ते धोकेबाजी करतात, मग धोकेबाज लोकांबरोबर धोकेबाजी करणे बराबरी करणे आहे, बराबरी करणे आहे. तो आपल्याबरोबर धोकेबाजी करतो, आपण त्याच्याबरोबर धोकेबाजी करायची. बराबरी, बराबरी बाबासाहेबांनी सांगितली. म्हणजे ही बराबरी नाही सांगितली त्यांनी, पण बराबरीचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. तेव्हा बराबरीचा सिद्धांत त्यांच्या कालावधीमध्ये हे पैसा देण्या घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला नव्हता, म्हणून आपल्याला विचार करावा लागून राहिला. बराबरीचा सिद्धांत या ठिकाणी लागू करावा लागेल. तेव्हा त्यांचे पैसे, वाईट हेतून दिलेले पैसे, वाईट उद्देशानं दिलेले पैसे घ्या आणि त्यांना धडा शिकवा. त्यांनी तुमच्याबरोबर धोकेबाजी केली, तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर धोकेबाजी करा आणि बराबरीनं आणलं पाहिजे. आता हे जे काही मी बोललो हे साऱ्या जगात चाललं गेलं. हे काय सारे जगातले लोक ऐकून राहिले. माझं अमेरिकेतले ऐकतात, इंग्लंड मधले ऐकतात. म्हणजे हे सोशल मीडियाला काही अंत नाही आहे. सोशल मीडियाची काही लिमिटेशन नाही की ह्या वाशिम मध्येच किंवा इकडचं लोक बघतील. हे सोशल मीडियाला काही लिमिट नाही आहे, साऱ्या जगामध्ये बघितलं जाते, ऐकलं जाते. मी या ठिकाणी आपल्याला असं केलं का पाहिजे ते सांगतात. म्हणजे त्यांनी आपली मत खरेदी करून राहिले, वाईट हेतू आहे. मग त्या वाईट हेतूला आपल्याला उत्तर दिलं पाहिजे सडेतोड. त्यांचे पैसे घेऊन त्यांनाच मतदान द्यायचं नाही आणि मग ही गोष्ट सार्वजनिक करायची. आम्ही पैसे घेतले पण त्यांना मतदान दिलं नाही, त्याला मग सार्वजनिक करायचं. आम्ही पैसे घेतले मतदान दिलेलं नाही, मग तो देणारा पुढच्या वेळी देतच नाही. ते झाले लोक जास्त शहाणे झालेत, लोक जास्त हुशार झालेत. पण त्यांना माहित नाही की लोक आपोआप हुशार होत नाहीत, त्यांना हुशार करावं लागते. हे जे काही बोलून राहिलो हे हुशार करण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे हा काळा पैसा देण्या घेण्याचा कार्यक्रम बंद होईल, तो बंद करण्यासाठी सांगून राहिलोय. आणि जो बंद झाला तर मतांचा प्रभाव लोकशाहीवर होईल आणि बहुसंख्य लोक असणाऱ्या लोकांचं राज्य भारतामध्ये येईल. यासाठी काही ना काही उपाय केला पाहिजे. तो उपाय केल्याशिवाय तरणोपाय नाही. आपल्याला या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या अडी अडचणी येतात त्यावर आपल्याच कालावधीत त्यासाठी काही बाबासाहेब येणार नाहीत. प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जो काही प्रश्न भेडसावत आहे त्याचे उत्तर आपल्याला शोधावे लागतील. त्यासाठी काही फुले, शाहू, आंबेडकर पुन्हा येऊन आपल्याला शहाणपण शिकवणार नाहीत. आपल्यालाच प्राप्त परिस्थितीमध्ये मार्ग काढावा लागेल, त्यासाठी सांगून राहिलो. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या सर्व बाबीचा उपाय शोधून काढावा लागेल. ईव्हीएम मशीन हे या लोकांनी आपल्या मतांची चोरी करण्यासाठी आणलेली मशीन आहे. या मशीनमध्ये जशी टेक्नॉलॉजी लागू केली जाईल तशी लागू होते. मशीनमध्ये आतमध्ये जशी टेक्नॉलॉजी लागू केली जाईल तशीच लागू होते. आणि ती टेक्नॉलॉजी मशीनच्या आतमध्ये असते, ते बाहेर नसते. त्यामुळे आतमध्ये काय आहे ते काय आपण बाहेर बघू शकत नाही.
त्यामुळे ईव्हीएम मशीनचा वापर मतांची चोरी करण्यासाठी आणि मशीनमध्ये गेल्यानंतर मतं ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्ही दिलं कुणाला आणि जमा झालं दुसऱ्याच माणसाच्या नावावर, अशी टेक्नॉलॉजी मशीनच्या आतमध्ये केली जाऊ शकते. काही लोक असं म्हणतील की नाही, मॉकपोल होतो, त्यामध्ये 2-3 मशीन दाखवल्या जातात, हे सर्व बनाव असतो. हा सर्व बनाव असतो आणि हा सर्व बनाव ते सर्व करून आणू शकतात. म्हणजे सुरुवातीला ते त्या मशीनच्या आतमध्ये जसं पाहिजे तसं घडवून आणू शकतात आणि नंतर पुन्हा जसं पाहिजे तसं घडवून आणू शकतात. हे टेक्नॉलॉजी आहे. मशीनच्या आतमध्ये मतांची हेराफेरी तेच करू शकतात. रिमोट कंट्रोल टेक्निकद्वारे जर चंद्रावर गेलेलं जे यान आहे, ते चंद्रावर गेलेलं जे यान आहे त्या ठिकाणी मेसेज पाठवून रिमोटनी चालवलं जाते, पाठवलं जाते, थांबवलं जाते. तर चंद्र म्हणजे कितीतरी दूर आहे तरी ते केलं जाऊ शकते. मग तुमच्या गावामध्ये ईव्हीएम मशीन 1 किलोमीटर अंतरावर लावलेली असते, ते कित्येक लाख किलोमीटर अंतरावर चंद्र आहे, तिथला बदल ते घडवू शकतात. ते 1 किलोमीटर मधलं कसं काय करू शकत नाही? रिमोट टेक्नॉलॉजी आहे. रिमोट टेक्नॉलॉजी. तुमच्या घरी टीव्ही आहे का? तुम्ही जो इतक्या अंतरावर बसता आणि टीव्ही तिथं असतो, ऑन ऑन, ऑफ ऑफ, तसंच तुमचं ऑन आणि तुमचंच ऑफ केलं जाते. जसं टीव्ही ऑन केला जातो तसं तुम्हाला ऑन केलं जाते. जसं तुम्हाला ऑफ करायचं तुम्हाला ऑफ केलं जाते. तुमच्या मतांसाठीही तसंच केलं जाते. टेक्नॉलॉजी आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा ते लोक वापर करत आहेत. अमेरिकेमध्ये ईव्हीएम नाही, त्यांनीच निर्माण केली. ते म्हणजे चला एक घोटाळाबाज आहे. यामध्ये फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाहीत म्हणून अमेरिकेमध्ये ईव्हीएम नाही, इंग्लंडमध्ये ईव्हीएम नाही, युरोपमध्ये ईव्हीएम नाही, ऑस्ट्रेलियामध्ये ईव्हीएम नाही, कॅनडामध्ये ईव्हीएम नाही, सर्व प्रगत राष्ट्रामध्ये ईव्हीएम नाही. भारतात 80% लोक अजूनही अर्धसाक्षर आहेत, पूर्ण साक्षर नाही आहेत. त्या अर्धसाक्षर असलेल्या देशामध्ये एक तर अर्धसाक्षर म्हणजे काय? अक्षराची ओळख. कॉम्प्युटरची साक्षरता हा दुसऱ्या साक्षरतेचा भाग आहे. कॉम्प्युटर साक्षरता तर आपल्या देशामध्ये जवळपास शिकलेल्या लोकांना सुद्धा कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये सर्वच काही माहीत आहे असं म्हणता येत नाही. तेव्हा अशिक्षित लोकांना माहीत असण्याचा प्रश्नच नाही आहे. तेव्हा अक्षराची साक्षरता आणि संगणकाची साक्षरता, कॉम्प्युटरची साक्षरता, ह्या 2 साक्षरता वेगवेगळ्या आहेत. आणि कॉम्प्युटरची साक्षरता भारतामध्ये फार कमी आहे. तरीही हे लोक कॉम्प्युटरचा ह्या कामासाठी, ईव्हीएम टेक्नॉलॉजीचा ह्या कामासाठी वापर करत आहेत. ते निश्चितपणे त्यांनाच उपयोगाला येत आहे. आणि म्हणून जेव्हा ईव्हीएम आलं, ईव्हीएम पहिल्यांदा ऑल इंडियामध्ये 2004ला 100% ईव्हीएम मशीन लागू करण्यात आल्यात. 2004, 2009, 2014, 2019, 2024 5 निवडणुका झाल्यात ईव्हीएमच्या माध्यमातून. तेव्हा या 5 निवडणुकीमध्ये काय चित्र दिसतंय? या 5 निवडणुकीमध्ये हे चित्र दिसतंय की या लोकांनी बायपोलर सिस्टम डेव्हलप केलं. बायपोलर म्हणजे द्विदलीय सांसदीय लोकतंत्र. काँग्रेस गेली की बीजेपीची येईल आणि बीजेपी गेली की काँग्रेस येईल. याबद्दल काँग्रेसला काही ऑब्जेक्शन नाही कॉम्प्युटरवर किंवा ईव्हीएमवर. कारण त्यामधून काय होते, काँग्रेस जरी आली, बीजेपी जरी आली तर ब्राह्मण काय विचार करतात? ब्राह्मणच आहे, ब्राह्मणच आहे.
काँग्रेसचं राज्य आलं तर बीजेपी ब्राह्मणच आहे, ब्राह्मणांचंच राज्य आहे. काँग्रेसवाले काय विचारतात, बीजेपी ब्राह्मणांचंच राज्य आहे. म्हणजे काँग्रेस बीजेपीला ईव्हीएम वर काही ऑब्जेक्शन नाही. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. कोणाला ऑब्जेक्शन असायला हवं? आमच्या बहुसंख्य लोकांना असायला हवं. आणि त्यासाठी आम्ही या संबंधामध्ये हे जागरण देशव्यापी सुरू केलेलं आहे. आणि ईव्हीएम घालवल्याशिवाय खरी लोकशाही भारतामध्ये येणार नाही. आवश्यकता पडली तर देशामध्ये ईव्हीएम फोडण्याचं आंदोलन सुरू करण्यात येईल. एक मुद्दा आणखी तुम्हाला सांगू इच्छितो. तो मुद्दा काय आहे? या देशामध्ये हिंदू मुसलमान या नावाखाली वाद निर्माण केला जातो. तो कशासाठी केला जातो? कधी याच्यावर विचार केला तुम्ही लोकांनी? हिंदू मुसलमान हा प्रश्न याकरता निर्माण केला जातो की शेड्यूल कास्ट म्हणून जर शेड्यूल कास्टचे लोक मत करतात तर त्यांची मत करण्याची पद्धती वेगळी होते. शेड्यूल ट्राईब म्हणून जर मतदान केलं तर त्यांची मत करण्याची पद्धत वेगळी होते. ओबीसी म्हणून जर त्यांनी मतदान करायचं असलं तर त्यांची मत करण्याची पद्धत वेगळी असते. पण एससी एसटी ओबीसीच्या लोकांनी हिंदू म्हणून जर मत केलं तर त्यांची पद्धत वेगळी असते. हे लक्षात घ्या. जेव्हा एससी एसटी ओबीसी हिंदू म्हणून मत करतो तेव्हा तो बीजेपीला करतो. आणि हिंदू मुसलमान या मुद्द्यावर, या रणनीतीवर, या भांडणावर बीजेपीचा फायदा होतो. सामाजिक प्रश्नांवर, एससी एसटी ओबीसीच्या मुद्द्यांवर जेव्हा निवडणुका होतात तेव्हा एससी एसटी ओबीसीच्या लोकांना बेनिफिट होतो. याचा अर्थ असा, हिंदू मुसलमान हा जो मुद्दा आहे निवडणुकीमध्ये बीजेपी केंद्रामध्ये आल्यानंतर आलेला आहे. तो आज राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा झालेला आहे. तो त्या लोकांनी केलेला आहे. कारण त्यामुळे हिंदू म्हणून त्यांना मतं हवी आहेत. जेव्हा एससी एसटी ओबीसीचे लोक बीजेपीला हिंदू म्हणून मतदान करतात आणि केंद्रामध्ये जेव्हा बीजेपीचं सरकार येते तेव्हा एससी एसटी ओबीसीचे लोक बीजेपी वाल्याकडे जातात की मोदी साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं, ते जरा एससी एसटी ओबीसीचं रिझर्वेशन लागू करा. ते म्हटले आम्ही तुम्हाला एससी एसटी ओबीसीला मतच मागितली नाही, आम्ही तर हिंदूला मागितली आणि तुम्ही हिंदू म्हणून आम्हाला मतदान केलंय. तेव्हा हिंदू म्हणून रिझर्वेशनच नाही, एससी एसटी ओबीसी म्हणून रिझर्वेशन आहे. आम्ही एससी एसटी ओबीसी म्हणून तुम्हाला मतच मागितली नाही, आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून मत मागितली, तुम्ही हिंदू म्हणून आम्हाला मतदान दिलं, तेव्हा रिझर्वेशनचा मुद्दा कुठे? कळतं काय आम्हाला लोकांना? म्हणजे रिझर्वेशनवर न बोलताच गायब होऊन जाते. आणि आपल्याला एससी एसटी ओबीसीच्या लोकांना काय करतात? दंगली घडवल्यात की चर्चा सुरू होते हिंदू मुसलमान. मग आपण सर्व लोक दंगलीमध्ये हिंदू बनतो, हे सुद्धा महत्वाचं आहे. दंगल झाली की एससी एसटी ओबीसीचे लोक हिंदू, शांतता पसरली की आपण एससी एसटी ओबीसी. म्हणजे शांततेमध्ये आपण एससी एसटी ओबीसी असतो आणि दंगलीमध्ये आपण हिंदू असतो. म्हणजे याचा अर्थ असा, हिंदू नावाचा प्रचार या देशामध्ये ब्राह्मण लोक करतात. असा एखादा ब्राह्मणाचं नाव सांगू शकता? हिंदू धर्माचा प्रचार करून राहिलेत ते एससीच्या एसटीच्या ओबीसीच्या घरी हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी तो ब्राह्मण तुमच्या घरी आला आणि 1 घंटा हिंदू धर्मावर प्रवचन दिलं. असा कोणत्या ब्राह्मणाचं नाव ऐकता सांगता येते?
अशा एकाही बामणाचं नाव सांगता येत नाही, कारण असं कोणालाही हिंदू बनवता येत नाही. मग हिंदू बनवण्याचा मार्ग काय? SC ST OBC ला मुसलमानांबरोबर भिडवलं की दुसऱ्या दिवशी हिंदू. म्हणजे भिडवा भिडवी केली की हिंदू बनतायत. SC ST OBC चे लोक प्रतिक्रियेतून हिंदू बनतात. ती प्रतिक्रिया मुसलमानावर केली की हिंदू बनतात. हिंदू धर्माचं ओरिजिनल नाव काय? ब्राह्मण धर्म. किती लोकांना माहित आहे? हिंदू धर्माचं ओरिजिनल नाव ब्राह्मण धर्म. दयानंद सरस्वतीचं नाव ऐकलंय? दयानंद सरस्वती काय म्हणतो? हिंदू मुसलमानों की दीवी गाली है. नहीं हमें नहीं चाहिए. क्या म्हणतो तो दयानंद सरस्वती? हिंदू मुसलमानों की दीवी गाली. नहीं हमको नहीं चाहिए. मी जेव्हा ही चर्चा सुरू केली, अरे तुमचा धर्म वामन धर्म आहे रे. मग त्याने हिंदू आणला. माझ्यात पुढे हे नवीन डेव्हलपमेंट आहे. मग त्या तुमचा धर्माचं नाव वामन धर्म आहे म्हणल्यामुळे बामणांनी हिंदू शब्द प्रचारात आणला. मग हिंदू आणल्या की मी त्यांना हे मुसलमानांनी दिली शिवी आहे. मी त्यांना म्हटलं हे मुसलमानांनी दिली शिवी आहे. मग त्यांना म्हटलं अरे मुसलमानाची शिवी आहे. जरा आणखी प्रतिक्रिया होऊ शकते. मग आपल्या नियंत्रणातून SC ST OBC जाऊ शकतात. लगेच बदलवलं सनातन. हे माझ्यामुळे चालू आहे. हे मीच परिवर्तन घडवले. पण नाव असे निवडतात, बामन शब्द अलग ठेवतात. मी त्यांना सनातन म्हटल्यानंतर म्हटलं एस धम्मो सनातनो, हे धर्म सनातन है. अरे हे बुद्ध वचन आहे. बामना हो क्यों काय दुसऱ्या लोकांना मूर्ख बनवू शकता, वामन मेश्रामला नाही बनवू शकत. एस धम्मो सनातनो, हे धर्म सनातन आहे. हे पाली मध्ये बुद्धाचं वचन आहे. झाले पुन्हा अडचणीत आले. आता काय म्हणावं? ही अडचण म्हणून बामन काय म्हणायचे? या लोकायला शिक्षण देणं चूक. शिक्षण दिल्यामुळे हे प्रश्न निर्माण होऊन राहिले आणि आम्हाला उत्तर द्यावं लागून राहिले. यांना जर शिक्षण दिलं गेलं नसतं तर कुठलाच नवीन प्रश्न निर्माण झाला नसता. आम्ही म्हणतो तसंच यांनी हो 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 लावलं असतं आणि आमचं मामला चालू राहिला असता. हा बदल शिक्षणामुळे घडून आलेला आहे. तेव्हा आपल्याला हा बदल समाजामध्ये रुजवावा लागेल आणि या लोकांना जेवढं 3.5% मर्यादित करता येईल तेवढं केलं पाहिजे. ते करण्यासाठी रणनीती बनवून आपल्याला आंदोलन केलं पाहिजे आणि ते बहुसंख्य लोकांचं आंदोलन असलं पाहिजे. आपल्या लोकांना भाषण करण्याची हुशारी शिकता आली पाहिजे. भाषण करताना आपल्या भाषणामध्ये बहुसंख्य लोकांचं रिप्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. आपण आंबेडकरवादी 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 किती लोकांना ऐकायला बरं वाटते? कळते का? जास्तीत जास्त 15%. जाधव साहेब समजते काय सांगतो? म्हणजे कोणता शब्द वापरला पाहिजे एवढं बारकाव्याचं ज्ञान पाहिजे. शब्द कोणता वापरला पाहिजे. म्हणून कांशीरामजींनी बहुजन आणला. त्यांना कळत होतं ही टर्मिनॉलॉजी 15%वर निपटवणारी आहे. 15%वर एकही आमदार एकही खासदार निवडता येत नाही. म्हणून बहुसंख्य लोकांना रिप्रेझेंटेशन मिळेल
आणि बहुसंख्य लोकांना वाटेल की नाही या बोलण्यामध्ये आपला वाटा आहे, आपला हिस्सा आहे, असं वाटणारं बोलता आलं पाहिजे. तुमच्या भाषणाचा उल्लेख असा असला पाहिजे ज्यामध्ये SC, ST, OBC मायनॉरिटीच्या लोकांना वाटलं अरे हे आपलं आहे, हे आपलं आहे. आता मी येत असताना एक मुस्लिम माणूस भेटला गाडीतून उतरताना. काय म्हटला? दररोज बघतो म्हटला, तुमचा व्हिडिओ दररोज बघतो. म्हटलं का? नाही चांगलं, फक्त चांगलं दिसते का? म्हटलं मतदान देताना काही विचार नाही. बरोबर आहे, ते मतदानाचा पण विचार केला पाहिजे. विचार केला नाही पाहिजे म्हटलं देता का? नाही आतापर्यंत तर नाही दिलं म्हटलं, पण आता विचार करावा लागेल. इथपर्यंत बदल झालेला, विचार करता येईल. म्हणजे आपल्याला 85% लोकांना अपील करेल असं बोलता आलं पाहिजे. फक्त 15% अपील होईल एवढंच जर तुम्हाला बोलता आलं, एवढीच भाषा जर तुम्हाला वापरता आली तर तुम्हाला समजणारच नाही की साला आम्ही एवढे रात दिवस मेहनत करतो पण अपयश का मिळते, यश का मिळत नाही. हे इथं कारण आहे. तुमचं अपील हे कमीत कमी लोकांपुरतं मर्यादित असते. तेव्हा 85% लोकांना अपील करेल अशी भाषा बोलली पाहिजे. म्हणून कांशीरामजींनी पक्षाच्या नावामध्येच बहुजन आणले आणि त्यांनी जे लिटरेचर काढलं त्यातले SC, ST, OBC मायनॉरिटी या सर्वांचा मिळून हा पक्ष आहे असं लिटरेचर सुद्धा काढलंय. तेव्हा हे आपल्याला कळलं पाहिजे. राज्यकर्ता बनायचा असेल तर तुमचं अपील बहुसंख्य लोकांना होईल असं बोलता आलं पाहिजे आणि खबरदारी घेतली पाहिजे बोलताना. फक्त लिमिटेड लोकांपुरतं अपील होईल असं बोलायला नको. नाहीतर लिमिटेड असणाऱ्या 15% लोकांना अपील करणारं बोललात तर 100% जरी मतं मिळालीत 15%. 100 कोणालाच मिळत नाही. का मिळत नाही? कारण 100% मतच होत नाहीत. त्यामुळे 100 मिळत नाहीत. म्हणून आपल्याला ह्या सर्व बारकाव्यासहित बोलायच्या अगोदर अभ्यास असला पाहिजे. तर आपण लोकांना, बहुसंख्य लोकांना, बहुजन लोकांना शासनकर्ती जमात बनण्यासाठी तयार करू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना शासनकर्ती जमात बनण्याचा जुना जो संदर्भ आहे तो सेपरेट इलेक्टोरेटशी निगडीत आहे. 543 लोकसभा मतदारसंघामध्ये 131 मतदार हे SC, ST चे खासदार निवडून जातात. ते सेपरेट इलेक्टोरेट बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलं होतं. गांधींच्या लक्षात आलं यामधून 131 लोक निवडून जातील आणि मग काँग्रेसला प्रधानमंत्री निवडताच येणार नाही. 272 मध्ये 131 आमचे मिळवल्याशिवाय 272चा आकडा पूर्ण करता येणार नाही. म्हणून आंबेडकरांच्या मदतीवर दिल्लीमध्ये सत्ता बनवावी लागेल आणि मग 2.5 वर्ष प्रधानमंत्री तुमचा आणि 2.5 वर्ष आमचा. नवीन गोष्ट नाही सांगत. कांशीरामजींनी हा प्रयोग उत्तर प्रदेशामध्ये करून दाखवला. कमी संख्याचं असताना मुख्यमंत्री बनवलंय. जास्त संख्या वाला सांगितलं तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल, दिला. तेव्हा आपल्या लोकांना राजकारण करायची खूप आवड आहे. पण राजकारणाचा त्याचा अभ्यास नाही. राजकारणाचा जो आहे राजकारण 5 शब्द, 5 पैकी पहिला शब्द कळत नाही.
मग राजकारण करायचा जर आवड असेल तर त्याचे सर्व बारीक सारीक धागे दोरे समजून घेतले पाहिजेत. ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही आणि ते समजून उमजून केलं पाहिजे तर आपल्याला राजकारणामध्ये यश मिळवता येईल. बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला धावपेच करता आले पाहिजे. तेव्हा यश मिळवण्यासाठी शक्ती संघटनेची लागते, समर्थन जनतेचं लागते, धावपेच नेतृत्वाचे लागतात. शक्ती, समर्थन आणि धावपेच हे तीनही बाबी एकत्र आणल्याशिवाय राज्य करता बनता येत नाही. शक्ती संघटनेची, समर्थन जनतेचं, धावपेच नेतृत्वाचे, ह्या तीन गोष्टी एकत्रित आल्यानंतरच आपल्याला शासनकर्ती जमात बनता येऊ शकते. शासनकर्ती जमात बनणे हे आमचं उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट आहे असं म्हणल्यानं थोडीच होते. ते म्हणल्यानं नाही हो. शक्ती, समर्थन आणि धावपेच करता आले पाहिजेत तरच तुम्हाला राज्य करता बनता येतो, नाही तर बनता येत नाही. शक्ती संघटनेची, समर्थन जनतेचं आणि धावपेच नेतृत्वाचं ह्या शर्ती पूर्ण करता आल्या पाहिजेत तर आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो. ही बाब समजून काम केलं पाहिजे. त्यासाठी राजकारणाचा बारीक सारीक बाबीचा अभ्यास केला पाहिजे. देशाच्या राजकारणाचा, राज्याच्या राजकारणाचा, लोकसभेच्या राजकारणाचा, विधानसभेच्या राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. जातीनिहाय आकडे गोळा केले पाहिजेत. कोणत्या पक्षाचा कोण आमदार निवडणुकीला उभं राहणार आहे याचा पूर्व अंदाज घेता आला पाहिजे आणि आपल्याला आपले कोण व्यक्ती निवडणुकीला उभं केलं तर यश मिळवू शकते या सर्व बाबी आपल्याला करता आल्या पाहिजेत तर आपण यश मिळवू शकतो, अन्यथा नाही. तेव्हा या सर्व बाबी मी तुम्हाला याकरता सांगू इच्छित होतो की तुम्हाला ह्या सर्व बाबी सांगून कळल्या पाहिजेत. आता आखरी मुद्दा सांगून मी संपवतो. सुप्रीम कोर्टाने हा जो क्रिमिलेअर असा शब्द प्रयोग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब साठी आणलेला आहे. तो क्रिमिलेअर म्हणजे काय? ज्याला आमच्या लोकांना दूधच खायला दिलं नाही तर क्रीम कसं काय आला? दूध खायला दिलं तर दुधाची साय म्हणजे क्रीम, दूधच दिलं नाही म्हणजे क्रीम. अरे चहाला दूधच नाही मिळालं आणि जे दूध मिळालं त्यात पाणी टाकलेलं दूध मिळालं, त्याच्यात साय अगोदरच काढून टाकली नंतर पाणी टाकलं म्हणजे आमच्या वाट्याला क्रीम आलंच नाही. मग क्रीमी लेअर ते कसं काय? ते कसं काय ते म्हणता येत नाही. परंतु ब्राह्मण हा सुप्रीम कोर्टामध्ये बसलेला आहे, त्यांच्या सोयीचे ते निर्णय घेत आहेत. तेव्हा आपल्याला यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागृती केली पाहिजे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईपच्या लोकांना आर्थिक निकष लावता येणार नाहीत अशी संवैधानिक व्यवस्था नाही. नरेंद्र मोदी ही निर्णय आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलंय, तुम्ही बारकाईने वाचलं की नाही माहित नाही, आम्ही हा निर्णय लागू करणार नाही. वाचलं? मग आम्ही हा निर्णय लागू करणार नाही म्हटल्यानंतर भारत बंद कशासाठी? कधी विचार केला आम्ही लोकांनी? अरे त्यांनी अगोदरच म्हटलं हे लागू करणार नाही, भारत बंद कशासाठी? कधी विचार केला? आमच्या लोकांनी त्याचा विचारच केला नाही. भारत बंद कोणत्या संघटनेने केला मी आखरीच्या दिवसापर्यंत विचारतो. अरे कोण नेता, कोण संघटन? बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं 21 संघटने लोक होते. अरे कोणते संघटन? अजूनही त्याचे नाव माहित नाही. कोणता नेता त्याचं नाव पता नाही.
लक्षात. मग मी काही लोकांना विचारलं, ते म्हटले हरियाणाच्या एका गावामध्ये एक माणूस आहे, त्यांनी व्हिडिओ बनवला होता, पण त्याचा काय संघटन नाही म्हटलं, व्हिडिओ आहे एकटाच. आम्ही शाला देशव्यापी संघटन आम्हाला करायला किती अडचणी येतात, तू एकटाच तो घरीच बसलेला आहे, त्यांनी पुन्हा व्हिडिओ सुद्धा बनवला नाही. भारत. मग ह्याचा काय हेतू आहे? याचा हेतू असा आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधील ज्या जातीच्या लोकांना आतापर्यंत रिझर्वेशनचा फायदा झाला आणि ज्या लोकांना फायदा झाला नाही त्या लोकांमध्ये भांडणं लावून देणे हा या निर्णयाचा हेतू होता. तो निर्णय कागदामध्येच होता, तो 6 लाख गावामध्ये पोचला नव्हता, भारत बंदमुळे पोचला. म्हणजे भारत बंदमुळे विभाजन झालं, निर्णयामुळे विभाजन झालं नाही. भारत बंदमुळे समाजात विभाजन झालं. इथे लोकांना कळते, ज्यांना संघटन शास्त्र कळते, ज्यांना संघटनेचं थोडंफार ABCD कळते, त्यांना हे कळते. हे समाजामध्ये यामुळे विभाजन झालं. आता थोडक्यामध्ये सोळ्यात आपण असा विचार करूया, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं ऐकायला फार बरं वाटते. ज्या लोकांना आतापर्यंत फायदा झाला नाही त्या लोकांबरोबर न्याय झाला पाहिजे, ऐकायला फार बरं वाटते. बरोबर आहे, सुप्रीम कोर्टानं न्याय करण्यासाठी निर्णय दिलाय, बरोबर आहे. काहीच लोक फायदा घेतात, बहुसंख्य लोकांना फायदा होत नाही, त्यांना फायदा देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असं ऐकताना वाटते. पण थोड्या वेळ करता आपण बारकाव्याने जर विश्लेषण केलं, मी ते तुम्हाला करून दाखवतो. ज्यांना मिळालं नाही त्यांना काय मिळालं नाही? डाटा अवेलेबल आहे. त्यांच्याच व्यवस्थेनुसार त्यांच्याजवळ मेरिट नाही, तेच म्हणतात मेरिटवाल्यांना मिळालं, बाकी लोकांना काय मिळालं? त्यांच्याजवळ मेरिट नव्हतं म्हणून मिळालं नाही. मग सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आता मेरिट नसलेल्याला मिळणार आहे का? नाही, अजूनही मिळणार नाही. लक्षात, समजून आलं? म्हणजे पूर्वीही मेरिट वाल्याला मिळत नव्हतं आणि अजूनही मेरिट नसणाऱ्याला मिळणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये मेरिट नसणाऱ्यांना देण्यात यावं असं जजमेंटच नाही, असा निर्णयच नाही. त्यामुळे मेरिट त्यांना पण लागू होणार आणि मेरिटचे मिळणार नाहीत. मग 1 वर्ष थांबणार, 2 वर्ष थांबणार, 3 वर्ष थांबणार. 3 वर्षात नाही मिळाले तो कोटा अनरिझर्व होणार. अनरिझर्व झाला की त्या जागेवर ब्राह्मणांना नोकरी करता येणार. कळते? किती लोकांना कळते? अनरिझर्व झाल्यानंतर जनरल कॅटेगरीच्या लोकांना त्याचा बेनिफिट होणार. त्या जागा जनरल कॅटेगरीच्या साठी ओपन होणार. मग जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी ओपन झाल्यानंतर तुमचं काय गेलं ना तुमच्या हातून? सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकायला जो बरोबर वाटतो तो इम्प्लिमेंटेशन मध्ये बिलकुल बरोबर नाही आहे, विरोधामध्ये आहे. पण ज्या लोकांना रिझर्वेशनचा बेनिफिट मिळाला नाही, तुम्हीच राज्यकर्ते होता, त्यांच्यामध्ये उच्च शिक्षण डेव्हलप करणे, त्यांच्यात मेरिटोरियस कॅन्डिडेट डेव्हलप करणे, सरकारने असा कुठला कार्यक्रम लागू केला का? नाही केला. सरकारने कार्यक्रम लागू केला असता तर मेरिटचे लोक मिळाले असते की नाही? निश्चित मिळाले असते. सुप्रीम कोर्टानं त्यांच्यामध्ये मेरिटचा कार्यक्रम डेव्हलप करण्यात यावा असा ऑर्डर दिला का? बिलकुल नाही. सुप्रीम कोर्टाने त्या लोकांमध्ये मेरिट डेव्हलप केलं पाहिजे, त्यासाठी वेगळा कार्यक्रम चालवला पाहिजे असा सुद्धा आदेश देण्यात येत आहे. असा कुठलाही आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला नसल्यामुळे
आता मीच सुप्रीम कोर्टात जातो, ह्याच्यावर बोला बरं, ह्याच्यावर द्या. मग ते अडचणीत येतील. चायला हे आपण जनरल लोकांसाठी व्यवस्था केली होती, पण वामन मेश्रामच्या लक्षात बदमाशी आलेली दिसते. तर ते मीच दिल्लीमध्ये वकिलाला आता लावणार आहे कामाला, की ह्यासाठी त्यांच्यामध्ये मेरिट डेव्हलप करण्यासाठी भारत सरकारला आदेश देण्यात यावा. देशातल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या प्रशासनाला आदेश देण्यात यावा की ह्या लोकांसाठी मेरिट डेव्हलप करण्याचा कार्यक्रम करण्यात यावा. हे एससीचे सर्व लोक आमचेच लोक आहेत, एसटीचे सर्व लोक आमचेच लोक आहेत, ओबीसीचे सर्व लोक आमचेच लोक आहेत. तुम्ही बदमाश लोक चायला विभाजन करू इच्छिता, त्यासाठी आपल्याला असा कार्यक्रम चालवावा लागेल की ह्या तुमच्या आदेशामुळे काय झालंय, म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजातींमध्ये शत्रुभाव निर्माण करणारं हे विभाजन आहे. जर मेरिट डेव्हलप करण्याचा कार्यक्रमाचा आदेश आपण त्यासाठी लढाई लढली तर अशत्रुभावी विरोध डेव्हलप होईल, म्हणजे त्यांना त्यांचा उद्देश पूर्ण करता येणार नाही, आमच्यामध्ये भांडणं लावता येणार नाही. यासाठी आपल्याला कार्यक्रम लागू करावा लागेल. आणि असं केलं तर ते त्यांच्या डावपेचामध्ये अयशस्वी होतील. त्यांनी डावपेच खेळलेला आहे, आता आपली पाळी आहे, आता आपण तो खेळला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपण सर्व लोकांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलात आणि त्याबरोबर हुकूम येत्या विधानसभेमध्ये आपण काम कराल. गावागावामध्ये जा, बूथ लेवलवर संघटन बांधा, बूथच्या खाली सामाजिक नेटवर्किंग मध्ये काम करा, बूथचं संघटन बांधा. लक्षात घ्या, ज्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, कमीत कमी पैशात जिंकायच्या आहेत, त्याचं रहस्य आहे बूथ लेवलचं संघटन. बूथच्या खाली कोणालाच आणखी समजलेलं नाही, त्याच्या खालचं सांगतो. बूथ पर्यंतच लोकांजवळ अक्कल पोहोचलेली आहे, त्याच्या खाली आहे शेड्यूल कास्ट, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल कास्ट, एक्स्ट्रीम बॅकवर्ड शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल ट्राइब, एमबीसी, ओबीसी, मायनॉरिटी, तमाम प्रकारची मायनॉरिटी, 14 प्रकारचे सामाजिक समूह बूथ लेवलवर बांधा. कमीत कमी एक कार्यकर्ता तयार करा एका सामाजिक समूहाचा आणि त्याच्यावर आपल्या सामाजिक समूहाची मतं तुमच्या कॅन्डिडेटला देण्यासाठी त्याला तयार करा. तर झोड्या भरून भरून मतं मिळतील. तुमच्याजवळ पैसे कमी असतील पण तुमचे कार्यकर्ते हे काम करू शकतील, असं तुम्हाला करायला हवं. तुम्ही माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.